आज दिनांक 8/4/2026 वार बुधवार. मित्रांनो, आज पाचोरा शहरामध्ये आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोतियाबिंदू ऑपरेशन व तपासणी शिबिर सुरू झालेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे तपासणी शिबिर सुरू आहे. आता नव्याने पुन्हा हे शिबिर सुरू झालेलं आहे. मी पाचोरा बळगाव मतदारसंघातील सर्व ज्यांना डोळ्यांचे काही तक्रार असतील त्यांनी निसंकोचपणे आपण या शिबिराचा लाभ घेऊ शकता. महिन्याच्या 8 तारखेला पाचोऱ्याला शिवतीर्थ आणि महिन्याच्या 15 तारखेला भडगावला हे तपासणी शिबिर होणार आहे. ज्यासाठी आपल्याला जळगाव ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, मला आपल्याला माहिती देताना आनंद होतो आहे की विद्यमान आमदार पाचोरा विधानसभा संघाचे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं मोतीबिंदू शिबिराचं एक मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र असं एक ब्रीद असलेलं महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक आपण शिबिर राबवत आहोत. ह्या शिबिराची सुरुवात आज दिनांक 8 एप्रिलपासून सुरू झालेली आहे. दर महिन्याच्या 8 तारखेला पाचोरा येथील या कार्यालयामध्ये हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या संधीचं सोनं करायचं आहे. येताना फक्त सोबत आधार कार्ड आणि रेशन कार्डची झेरॉक्स असं सोबत आणायचं आहे. आज तपासणी होईल. इथून नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी पूर्ण रुग्णालयाची आहे. कांताई नेत्रालयातर्फे वाहनाद्वारे ही सेवा पुरवण्यात येते. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सकाळचा चहा, नाश्ता, 2 वेळचं जेवण हे सुद्धा मोफत आहे. शस्त्रक्रियानंतर 8 दिवसाची औषधी, एक काळा चष्मा हे सुद्धा रुग्णालयातर्फे देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर 8 दिवसाचा आणि 1 महिन्याचा फॉलोअप पण रुग्णालयातर्फे मोफत असणार आहे. त्याचं कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही. तरी सर्व पाचोऱ्यातील विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. चालेल. दादा, मला विचारायचं होतं की आपण यंदा घेऊन जाऊ जे ऑपरेशन होईल ती जी लेन्स टाकू आपण, तिची म्हणजे कॅपॅसिटी कसं त्याची असेल? आपण जे ऑपरेशन करणार आहे ही SICS पद्धतीने करणार आहे. आणि जे एक वेळा आपण जे लेन्स आहे ते उत्कृष्ट दर्जाची वापरणार आहेत. एक वेळा ऑपरेशन झालं म्हणजे जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत ही लेन्स राहणार आहे आपल्यासोबत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 महिन्यानंतर तुम्ही चष्मा लावल्यानंतर तुम्हाला अजून त्यात क्लिअर होतं. आणि आपल्या शिबिराची तारीख असणार आहे 8 तारखेला आपलं पाचोऱ्याला राहणार आहे किशोरप्पा यांच्या ऑफिसला, आणि 15 तारखेला राहणार आहे आपल्या भडगाव मतदारसंघामध्ये. भडगावलाही किशोरप्पा यांच्या ऑफिसलाच राहणार आहे. तरी मी सगळ्या जनतेला आपलं आव्हान करेन की जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा. शिबिराला येताना प्रत्येकाने पुन्हा तुम्हाला सांगतो आहे की आपण सेम दिवस जातो. म्हणजे आपण ज्या दिवशी आपण तपासणीला येणार आहे त्या दिवशी आपण तपासणी करू. जर तुमच्या निदानामध्ये मोतीबिंदू हा निदर्शनास आला त्याच दिवशी आपण तुमची तपासणी करू. तुमचं शुगर BP आपण इथंच तपासणार आहे. आणि ज्यांना कोणाला काही रक्तपातळ वगैरे किंवा इतर कोणत्या काही गोळ्या औषधी चालू असल्यात आपली फाईल आपल्यासोबत आणावी. ठीक आहे. आणि आपण फक्त रक्त तपासणीचे आपण फक्त 300 रुपये आकारणार आहेत. कारण ते त्या रक्त तपासणी आपल्याकडे होत नाही, त्यामुळे आपण बाहेरून करणार आहे. तर रुग्णांना फक्त 300 रुपये सोबत ठेवणे इतकंच करायचं आहे. बाकी तुम्हाला पूर्णपणे खर्च मोफतच राहणार आहे. काय करायचे सोबत येताना आपण जुनं काही आजार असल्यास आपली फाईल वगैरे सोबत ठेवणे, किंवा त्या येताना तुम्ही स्वतःही आपल्याला सांगायचे की आम्हाला काही औषधी वगैरे चालू आहे ते आपण सांगावं. आणि ते आपले गोळ्या औषधी सर्व सोबत आणायचे. आणि येताना आपले एक चादर, एक पाण्याची बॉटल तुमची आणि एक तुमचे जे गोळ्या असतील ते सोबत ठेवायचे. बाकी काही ठेवण्याची गरज नाही. आणि रेशन कार्ड, आधार कार्ड हे आवश्यक आहे तुम्हाला. लोकनेते आदरणीय कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपला मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर याच आपण पहिल्यांदा आपल्या कार्यालयात घेतलेला आहे. तरी दर महिन्याच्या 8 तारखेला शिवसेना कार्यालय पाचोरा आणि दर महिन्याच्या 15 तारखेला शिवसेना कार्यालय भडगाव इथे आप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली हे मार्गदर्शन शिबिर संपन्न होणार आहे. एक फक्त आज जे 50 UBD काढले मी त्याच्यावरून एक अनुभव आला
ही ग्रामीण भागातनं जे काही लोक येत आहे आपल्याकडे त्यांच्या एक मनात शंका असते की नेमकं ऑपरेशन प्रक्रिया ही कशी असणार आहे. तर डॉक्टर साहेबांनी टीम सांगितलेली आहे. तर एकंदरीत जे पेशंट आपले ग्रामीण भागातून जे काही रुग्ण येतील, ज्येष्ठ लोक वगैरे येतील, तर त्यांनी सोबत आपलं राशन कार्ड आणि आधार कार्ड ह्या 2 गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. येताना ते घेऊन येणे. सोबत इथं आल्यानंतर डॉक्टर मंडळी, तज्ज्ञ डॉक्टरांची आपली टीम इथं ते चेक करतील. चेक केल्यानंतर जर मोतीबिंदू त्यांना निघालं, जर त्यांचं नक्की झालं की मोतीबिंदू ऑपरेशन करावंच लागणार आहे, तर त्यावेळेस इथूनच 12 ते 1 वाजेनंतर पूर्ण डॉक्टरांची टीम त्यांच्या गाडीमध्ये आपल्याला सोबत घेऊन जातील. त्यांच्यासोबत नातेवाईक नसले तरी काय अडचण नाही. जवळपास 5 ते 10 लोकांची त्यांची पूर्ण टीम आहे. एकही नातेवाईक सोबत नसला तरी चालेल. 12 ते 1 वाजेनंतर सर्व फायनल झाल्यानंतर सर्व पेशंटांना गाडीत घेऊन जळगावपर्यंत जाणे. हॉस्पिटलला दुपारनंतर सर्व रिपोर्टिंग सर्व क्लिअर झाल्यानंतर, मेडिकल फिटनेस वगैरे सर्व क्लिअर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी ऑपरेशन होणार आहे. आणि ऑपरेशन नंतर 12-1 वाजेनंतर 3 जवळपास 2 ते 3 तास त्यांना तिथं रेस्ट असणार आहे. रेस्ट झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पुन्हा घरपोच सोडण्याची व्यवस्था पूर्ण कांताई नेत्रालय आणि आप्पासाहेब, कार्यसम्राट आमदार आप्पासाहेब यांच्या माध्यमातून होणार आहे. तरी जे आज आपल्यासमोर आलेले आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो की घरून येताना राशन कार्ड आणि आधार कार्ड यांचे झेरॉक्स आणि शक्यतो सोबत येताना पाण्याची बाटली आणि अंगावर घेण्यासाठी एखादी शॉल किंवा चादर वगैरे घेऊन येणे, एवढंच काय असेल. आणि इथून तर जळगावपर्यंत जी व्यवस्था आहे ती एकदम चांगल्या प्रकारे आहे. पारिवारिक सर्व लोक आहे, त्याच्यामुळे कोणीही पेशंट आलं तर काळजी करण्याची काही आवश्यकता नाही आहे. कोणाला काही मदत लागली संपूर्ण टीम आणि आमदार आप्पासाहेब किशोरप्पा पाटील यांचं पूर्ण शिवसेना कार्यालयाची पूर्ण टीम आपल्या मदतीला आहेच. धन्यवाद. की माझ्या तालुक्यातून, माझ्या शहरातून ज्या शासनाच्या योजना असतील त्या माझ्या गोरगरीब माता पिता बंधू भगिनी ज्यांना ज्या गरजा असतील त्या मी पुरवू कशा शकतो याच्यासाठी खरं तर आमदार साहेबांचा नेहमीच प्रयत्न असतो आणि तसाच हा आजचा पण प्रयत्न आहे. खरं तर मोतीबिंदू शिबिर आहे, जरी शासनाने मोतीबिंदू मुक्त करण्याचं ठरवलं, पण या खरं तर कांताईच्या घेतलेल्या या योजनेचा आपल्या तालुक्याला कसा फायदा करून घेता येईल. आपल्या जनतेतल्या जे लोकांना गरजा आहेत, ज्यांचे डोळे नाही तर काहीच नाही अशी जी अवस्था होऊन जाते आणि करण्याची जरी इच्छा असली तरी कोणी आपल्या परिस्थितीशी आर्थिक तेवढं समर्थन नसतं. त्याच्यामुळे या योजनेचा खरं तर आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि याच्यासाठीच आप्पासाहेबांनी प्रयत्न केलेला आहे. पण मला तुमच्या सगळ्यांच्या येण्यातून हे समजतं आहे की आपल्या तालुक्यात बरेचसे अशी लोक आहेत की त्यांना या योजनेचा खरोखर गरज आहे आणि लाभ घेण्याची पण त्यांना आवश्यकता आहे. तर मी मनापासून डॉक्टर साहेब धन्यवाद देते की कांताईने पण आपली सुव्यवस्था आणि आमचे गेलेले पेशंटांची व्यवस्था ते काळजीपूर्वक घेत असतात. कारण ही स्कीम आधीपासून इथेच चालू होती आणि आताही ते आपण सुरळीतपणे चालू करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे आमचे इथून गेलेले पेशंट यांची परिपूर्ण काळजी कांताई नक्कीच घेईल या अपेक्षाच नाहीत, पण तुमच्याकडचे आम्हाला आधीचेही रिपोर्ट आहेत. त्यामुळे मी कांताईच्या मनापासून परत एकदा धन्यवाद देते आणि आपण आज ज्या ऑपरेशनसाठी जाणार आहोत त्यासाठी आपल्याला शुभेच्छा देते. तुमची सगळी काळजी तिथे घेतली जाईल. तुम्हाला विनामूल्य सेवा आहे आणि जर का असं वाटलं ऑपरेशन नंतरचा जो नंबरचा चष्मा मिळतो तो चष्मा तुम्हाला कमी किमतीत पणही तिथे मिळणार आहे. पण ती शेवटी तुमची इच्छा तिथे घ्यायचं की आपल्या गावी येऊन घ्यायचं ती तुमची इच्छा आहे. पण मला असं वाटतं तुम्हाला नंबरचा चष्म्याची आवश्यकता नंतर असतेच, पण तो चष्मा घेताना कमी मूल्याचा तिथला घेतला तर आणखीन आपल्याला परवडेल अशी एक आपल्याला माझी माहिती. डॉक्टरांकडून तपासूनच आपण देतो. म्हणजे नंबर लगेच मिळून जातो ना त्यांना, तर त्यांचाच फायदा तिथे आहे. तर आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. सेवा हीच ईश्वर सेवा हीच जनसेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्याप्रमाणे आमदार किशोरप्पा पाटील हे सदैव जनतेच्या सेवेमध्ये रुजू आहेत. अजून काही तुमच्या समस्या असल्या तर आपण संपर्क शिवसेना कार्यालयाला आपण साधू शकतात. आरोग्य नाहीच तर
तुमच्या महसूल असो, तहसील असो, इतर अनेक समस्यांचा पाडा शिवसेना कार्यालयामध्ये तुम्हाला न्याय मिळेल. यासाठी मी पाचोरा बडगाव मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना एक विनंती करतो की बडगाव शहरातील शिवसेना कार्यालय आणि पाचोरा शहरातील शिवसेना कार्यालय सदैव आपल्यासाठी 24 तास आपल्या मदतीला तयार आहे. कारण आमचा नेताच आमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, आमदार किशोरप्पा पाटील. तरी सगळ्यांनी ह्या तालुका माझा न्यूजला सबस्क्राईब करायचं आहे ही आणि शेअर करायची आहे. कॅमेरामन रमेश पवार यांच्यासह बंडू सोनार.